नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? हसताय ना? हसलंच पाहिजे. मी आहे तुमचा होस्ट आणि दोस्त सुजय माने आणि आपण ऐकतोय आपला आवडतं मराठी पॉडकास्ट ज्याचं नाव आहे खास रे तुझ्यासाठी. आणि आपण आज बोलणार आहोत कोल्हापुरातील मैत्रीची आठवण, भावाचं नातं आणि कोल्हापूरची जेंडर इक्वॅलिटी असणारं पॉडकास्ट ती मी आणि भावा. वाढदिवसाला हॅपी बर्थडे विश केल्यानंतर एका मित्राने रिप्लाय केला, थँक्यू भावांनो. त्यावर मैत्रिणींना राग आला आणि फक्त भावांनाच थँक्यू म्हण असा रिप्लाय आला. त्यावर एक मराठी पॉडकास्ट करावंसं वाटलं, कोल्हापुरी पॉडकास्ट करावंसं वाटलं. कोल्हापूर म्हणजे मिसळ, तांबडा पांढरा, कटिंग चहा आणि एक शब्द भावा, ज्याला इथं जगातलं सगळ्यात भारी वेटेज दिलं जातं. पण ही गोष्ट वेगळ्या भावाबद्दल आहे. ती होती माझी खास मैत्रीण. नाही, ती माझी गर्लफ्रेंड नव्हती, बहीण तर अजिबात नव्हती, पण ती होती माझ्या आयुष्यातील खरी भावाच. वार्षिक स्नेहसंमेलनाच्या दिवशी स्टेजवर जायचं होतं. माझा हात थरथर कापत होता. तेव्हा मागून ती ओरडली, भावा तू बोल, नाही जमलं तर पहिली टाळी माझीच असेल. आणि खरोखर जेव्हा मी अडखळलो तेव्हा समोरून एक आवाज आला, भावा कडक. तेव्हा मी बोललो आणि टाळ्या वाजल्या. हॉलमध्ये तिच्या हसण्याचा आवाज अजूनही रेंगाळतोय. एकदा काय, नेहमीच संडेला जेव्हा मेस बंद असायची तेव्हा आठवणीने भावासाठी डबा घेऊन यायची. ती रोज सकाळी आपल्या डब्यातून एक चपाती माझ्यासाठी एक्स्ट्राच आणायची. भावा उदास आहे, त्याला मिसळ लागते, थालीपीठ लागतं, गुळपोळी लागते, लिंबू चटणी लागते. सगळं भूक लागले म्हणून नाही, तर तिने माझं मन ओळखलं होतं. कधी कट्ट्यावर बसलो की शांतपणे म्हणायची, भावा आयुष्यात तुझ्यावर कोण रडेल ना त्याला लाज वाटायला हवी. एका वाक्यात ती माझी आर्मर होती, माझा रडण्याचा परवाना होती आणि उभं राहण्याची ताकदही होती. भावा हीच तर खरी कोल्हापूरची मैत्री असते. इथे गल्लीत पोरगी असो की पोरगा, कटिंग चहा दोघांचाच आणि दोघांनाही भावा म्हणायचा हक्क असतो. भावा इथं लिंग नसतं, तो एक दर्जा असतो. कोल्हापूर ही ती जागा आहे जिथं मुलगीही कट्ट्यावर बसते, तिच्याही तोंडात भावाच असतो आणि तिच्या आवाजातही तेवढाच दम असतो. इथं जेंडर नाही बघितलं जात, माणूस बघितला जातो. म्हणून ती माझी नव्हती, ती आपली होती, आपलीच भावा. सध्या ती बिझी असते, शासकीय कामात वेळ काढताना तिचा कस लागतो. पण जेव्हा कधी फोन करेल तेव्हा कसा आहेस भावा म्हणून आवर्जून विचारते. माझ्या मैत्रीच्या पानातही ती पहिल्या ओळीवर भावा म्हणून लिहिलेली आहे. ती, मी आणि भावा एक नातं जिथं नाव नव्हतं पण ओळख अमर होती. भावा हे कुणाचंही असू शकतं, तो मुलगा, मुलगी, मैत्रीण, भाऊ काही असो, पण कोल्हापुरात भावा म्हणजे आपलं माणूस. एकच विचार, कोल्हापुरामध्ये नातं जन्माने होत नाही, भावा म्हटल्याने होते. अशाच झणझणीत विषयासह पुन्हा भेटू आपल्या आवडत्या पॉडकास्टमध्ये. आणि आजचं पॉडकास्टची प्रेरणा होती आमची वालावलकर हायस्कूलची पोरं. हसताय ना? हसलंच पाहिजे.